उन्हाची चाहूल लागायला लागली की घरोघरी लगबग होते ती उन्हाळी वाळवणाचे पदार्थ करण्याची. उन्हाळी वाळवणामध्ये उपवासाचा सर्रास केला जाणारा पापड-खारचा जराही वापर न करता तेवढाच वर्षभर खुसखुशीत होणारा आज आपण साबुदाणा बटाटा पळी-पापड करणार आहोत. काही मिनिटांमध्येच हे पळी-पापड तयार होतात आणि मला खात्री आहे एकदा केले की परत परत कराल. बटाटा घातल्यामुळे ह्या पापडाला चव देखील खूप सुंदर अशी येते. चला तर आता आपण वेळ न घालवता हा उपवासाचा नवीन पदार्थ करायला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम भांड्यामध्ये 1 ग्लास साबुदाणा घालून 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. नेहमी साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी ज्याप्रमाणे साबुदाणा धुवून घेतो त्याप्रमाणे हा साबुदाणा देखील धुवून घ्यावा. वजनी प्रमाणामध्ये साबुदाण्याचं प्रमाण घेतलं तर पाण्याचं प्रमाण व्यवस्थित सांगता येत नाही. त्यामुळे साबुदाण्याचे पापड इथेच फसले जातात. म्हणून आज आपण ग्लासच्या साहाय्याने साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही घरातील कोणतेही एक भांडे निश्चित करून त्या भांड्याने साबुदाणा घेऊ शकता. स्वच्छ पाण्याने साबुदाणा धुवून घेतल्यानंतर साबुदाणा बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालून जवळपास मी 6 तास हा छान मोत्यासारखा मऊ साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. अशा प्रकारे छान मऊसर साबुदाणा भिजला की पापड देखील छान फुलले जातात. आता हा भिजवलेला साबुदाणा छान आपण सुटसुटीत करून घेऊयात. किती प्रमाणात पापड करायचे आहेत त्यानुसार तुम्ही घरातील कोणतेही एक भांडे निश्चित करून त्या भांड्याने साबुदाणा घेऊ शकता. आता ज्या ग्लासने मी साबुदाणा घेतला होता त्याच ग्लासने 5 ग्लास मी पाणी आता पातेल्यामध्ये घालून घेते. म्हणजेच एका ग्लास साबुदाण्यासाठी मी या ठिकाणी 5 ग्लास पाणी घेतलेले आहे. तुम्ही ज्या भांड्याने साबुदाणा घेतला त्या भांड्याने 5 भांडे पाणी घ्यावे. उन्हाळी वाळवणाचे पदार्थ करताना पाण्याचं प्रमाण थोडं तरी कमी जास्त झालं ना तरी देखील पदार्थ हा फसला जातो. 5 ग्लास पाणी घालून झाल्यानंतर आता पातेल्यावरती झाकण ठेवून पाण्याला छान आपण कड काढून घेऊयात. पाण्याला मोठ्या आचेवरती छान कड आल्यानंतर त्यामध्ये आता आपण सुरुवातीला जो साबुदाणा भिजवून सुटसुटीत केलेला होता ना तो घालून घेऊयात. एकदा माझ्या पद्धतीने साबुदाणा बटाटा पळी पापड केले ना अजिबात कुठे फसणार नाही. अगदी अचूक असं मी हे पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. साबुदाणा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता गॅसची आच मध्यम करून सुरुवातीला 10 मिनिटे आपण पाण्यामध्ये छान साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. जसजसा पाण्यामध्ये साबुदाणा शिजला जातो तसतसे हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं. तर ह्या ठिकाणी पहा सुरुवातीला 10 मिनिटं झाल्यानंतर अशा प्रकारे पातेल्यावरती झाकण ठेवून अजून 5 मिनिटं आपण हा पाण्यामध्ये साबुदाणा शिजवून घेऊयात. तोपर्यंत 3 मध्यम आकाराची बटाट्याची साल काढून आता हा बटाटा मी बारीक किसणीने किसून घेणार आहे. बटाट्याचा कीस घातल्यामुळे ह्या साबुदाणा बटाटा पळी पापडला खूप छान टेस्ट येते. बटाट्याचा कीस पाण्यामध्ये अशा प्रकारे किसून घेतल्यामुळे अजिबात तो काळा देखील पडत नाही. बटाट्याचा कीस पापडामध्ये मोजून मापून घालण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाट्याचा कीस कमी जास्त करू शकता. तिन्ही बटाट्याचा कीस करून झाल्यानंतर आपण 3 ते 4 वेळा अशा प्रकारे हा बटाट्याचा कीस स्वच्छ धुवून घेऊयात. जेवढा व्यवस्थित धुवून घ्याल तेवढा बटाट्यामधील स्टार्चचं प्रमाण देखील कमी होईल आणि पापड देखील छान खुसखुशीत असे होतील. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने बटाट्याचा कीस धुतल्यानंतर संपूर्ण पाणी अशा प्रकारे मी निथळून घेतलेले आहे. पाणी निथळल्यानंतर लगेच हा बटाट्याचा कीस जो साबुदाणा आपण शिजायला ठेवला होता ना त्यामध्ये घालून घेऊयात. कारण की बटाट्याच्या किसाचा हवेशी संपर्क आला की कीस काळा पडू शकतो. म्हणून बटाट्याचा कीस निथळल्यानंतर लगेच साबुदाण्यामध्ये घालून अजून मध्यम आचेवरती आपण 10 मिनिटे छान शिजवून घेऊयात. पापडामध्ये बटाट्याचा कीस कच्चा राहिला तरी देखील पापड काळे पडू शकतात. व्यवस्थित बटाट्याचा कीस मिक्स झाल्यानंतर आता मध्यम आचेवरती आपण अशा प्रकारे झाकण ठेवून 10 मिनिटे अजून हे मिश्रण शिजवून घेऊयात. 10 मिनिटानंतर बटाट्याचा कीस देखील छान मऊसर असा शिजलेला आहे. आता त्यामध्ये 1 चमचा मिक्सरमध्ये कुटून घेतलेली सुकी लाल मिरची, अर्धा चमचा जिरे आणि चवीप्रमाणे मीठ घालून अजून 5 मिनिटे फक्त हे मिश्रण शिजवून घेऊयात.
कोणतेही वाळवण्याचे पदार्थ करताना सुरुवातीला मीठ न घालता शेवटीच मीठ घातल्यामुळे तो पदार्थ सुकल्यानंतर त्यामध्ये मिठाचं प्रमाण अजिबात जास्त होत नाही. लाल सुक्या मिरच्याऐवजी हिरव्या मिरचीची भरड घातली तरी चालेल. आता उपवासाला तुम्ही जिरे खात नसतील तर जिरे देखील पूर्णपणे स्किप करू शकता. जवळपास मध्यम आचेवरती 30 मिनिटं मी हे पीठ छान शिजवून घेतलेलं आहे. चला तर आता आपण लगेच पापड घालून घेऊयात. आता पापडाचं पीठ व्यवस्थित शिजलं का नाही ते कसं समजावं ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. एका प्लॅस्टिकच्या कागदावरती अशा प्रकारे छोटे छोटे पळी पापड घालून घेऊयात. अजिबात कागदाला तेल देखील लावण्याची आवश्यकता नाही. पापडाचं मिश्रण अशा प्रकारे कागदावरती घातल्यानंतर ते पसरत नसेल ना तर समजायचं परफेक्ट असं मिश्रण हे शिजलेलं आहे. कोणतेही पळी पापड घालताना कागदावरती मिश्रण घातल्यानंतर खूप पसरायला लागलं की त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे पापड तळल्यानंतर ते तेल खूप पितात. म्हणूनच मी दाखवल्याप्रमाणेच हलकंसं मिश्रण घट्टसर असावं. अशा प्रकारे छान पातळसर असे पापड पसरून घेतल्यानंतर कडकडीत उन्हामध्ये मी 3 दिवस हे पापड छान सुकवून घेणार आहे. मिश्रण गरम असताना छान पातळसर असे पापड घालून घ्यावेत. जसजसं मिश्रण थंड होतं तसतसं घट्ट होतं आणि पळी पापड देखील खूप जाड पडतात आणि जाड पापड तळल्यानंतर हवे तसे अजिबात खुसखुशीत होत नाहीत. 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान मी अशा प्रकारे पापड सुकवून घेतलेले आहेत. दिसायला पहा किती सुंदर असे पापड दिसत आहेत आणि सुकल्यानंतर किती ट्रान्सपरंट असे झालेले आहेत ना. अजिबात पापड कुठे काळे देखील पडलेले नाही. चला तर ह्या ठिकाणी तुम्हाला मी आता पापड तळून दाखवते. तेलामध्ये टाकल्यानंतर पापड खारचा जराही वापर न करता देखील पापड पहा किती फुलून वर आलेला आहे. वर्षभर देखील पापड छान खुसखुशीत असे राहतात. अजिबात ते कडक देखील होत नाही. तर उपवासासाठी ह्या ठिकाणी आपण झटपट असे साबुदाणा बटाटा पळी पापड केलेले आहेत. तुम्ही देखील नक्की मी दाखवल्याप्रमाणे करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. अशा भरपूर साऱ्या उन्हाळी वाळवण्याच्या झटपट होणाऱ्या मी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे. त्या देखील जरूर पहा. तळल्यानंतर देखील कुठेही देखील हा पापड लाल किंवा काळा पडलेला देखील नाही. फक्त चिली फ्लेक्स घातल्यामुळे हलकासा त्याला लालसरपणा आलेला आहे. परंतु हिरवी मिरची घातली तर छान पांढरे शुभ्र हे साबुदाणा बटाटा पळी पापड तयार होतात. बटाट्याचा कीस घातल्यामुळे छान खुसखुशीत आणि चवीला देखील पापड लागतात. पापड खार न घालता देखील पहा किती पापडाचा भुगा होत आहे. चला तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.